समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील वसगडे येथे एमआरजीएस अंतर्गत सुरू असलेल्या पानंद रस्ता कामामध्ये अडथळा निर्माण झाल्याची घटना समोर आली असून याबाबत ग्रामपंचायत वसगडे यांच्या वतीने भिलोळी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गावातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती कामासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पानंद रस्ता मंजूर होऊन त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम सुरू असलेल्या ठिकाणी कामास विरोध करत रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित काम तात्पुरते बंद ठेवावे लागल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांना शेतीच्या कामासाठी ये जा करताना अडचणी निर्माण होत असून शासनाच्या मंजूर विकास कामात अडथळा निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तातडीने पाहणी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी तसेच पानंद रस्त्याचे काम सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी ग्रामपंचायत वसगडे यांच्या वतीने करण्यात आली आहे. बाबत वारंवार निवेदन देऊनही पलूस तहसीलदार यांनी कारवाई न केल्याने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटून पलूस तहसीलदार यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आम्ही सर्व वसडी गावातील अर्जुनवाटी शेतकरी आहोत. गेली 8 महिन्यापासून आम्ही प्रशासनाचे पत्रव्यवहार करत आहोत. तहसीलदार, प्रांत, तलाठी ऑफिस, ग्रामपंचायत इत्यादी सर्वांना 8 महिन्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे. त्या अर्जुनवाटीवरती एका कोपऱ्याला एका महिला शेतकऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे. ते संबंधित शेतकऱ्याच्या अतिक्रमण काढून देण्याबाबत आता गेली 8 महिन्यापासून आपण पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारचं प्रशासनाने त्यावर कारवाई केलेली नाही. शेतकऱ्याला शेतीत जाण्याचा रस्ता आता अडथळा निर्माण केलेला आहे. त्यात लवकर कारवाई करण्यासाठी आता आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन आज दिलेलं आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.